नमस्कार, मराठी मॉम इन साऊथ इंडिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि तुम्ही म्हणत असाल की ही सुरुवात नक्की कुठून चाललेली आहे, खूप सारे फुलं वगैरे दिसत आहेत। तर मी आणि ताई आलो आहोत बाहेर शॉपिंगसाठी। तर आर्याचा बर्थडे आहे आणि मला त्यासाठी शॉपिंग करायची होती, बलून्स वगैरे घ्यायचं होतं, तर इथे आलोय मी। आम्ही आलोय एका शॉपमध्ये, तर मला आर्याच्या बर्थडेसाठी मला बलून वगैरे घ्यायचेत। तर हे आमचं फिक्स शॉप आहे, डेकोरेशनचं सामान खूप छान भेटतं इथं। तर हे सेलममधील पाल मार्केटमधील शॉप आहे, जे की त्यांनी आता चेंज केलंय। पाल मार्केटच्या आतमध्ये आहे शॉप आणि इथे बलून्स वगैरे खूप व्हरायटीचे आम्हाला भेटले। आणि आम्ही म्हणजे डेकोरेशनचं जे घरात फुलं वगैरे मी लावलेली आहेत ती पण काही मी इथूनच घेतलेली आहेत, किंवा दिवाळीला गावाकडे काय घेऊन जायचं असेल ते पण सामान आम्ही इकडूनच घेतो आणि हे होलसेल सामान देतात। त्यानंतर आम्ही दुसऱ्या ग्रोसरी शॉपमध्ये गेलो होतो, तिथे हे एक नवीन असं झालेलं शॉप आहे। इथं भांडी ग्रोसरी सगळंच भेटतं। तर ह्या पिंप पाहिल्या का तुम्ही, त्याच्यावर वेगवेगळी एकदम बारीक आकारात डिझाईन आहे आणि हे सर्विंगसाठी असणारं। तर खूप छान क्वालिटी होती, पण प्राइस बघूनच मी ते माघारी ठेवलं। एवढं महाग नको म्हटलं, असं काहीतरी घ्यायचं होतं जेवण वाढताना पुढं काहीतरी चांगलं असावं म्हणून, पण ती प्राइस बघूनच नको म्हटलं। खरं तर डीमार्टमध्ये अशा सगळ्या वस्तू भेटतात, पण इमर्जन्सी किंवा काय पाहिजे असेल तर हे जवळच्या जवळ चांगलं ऑप्शन आहे। खूप काही वस्तू आहेत, नवीनच आहे म्हणून आम्ही म्हटलं चला बघूया आपण सगळं फिरून। तर इथं आम्ही ताई आणि मी भांडी वगैरे बघत होतो। या बघितलं का, डिझाईन किती छान आहेत, हंड्यावर सुद्धा एकदम अशा मस्त असं डिझाईन आहे। आणि हे सगळे देवाचं भांडी वगैरे सगळं आहे, असं वेगवेगळं फॅन्सी पण आहे, फुलांचं असं खूप काही सामान होतं तिथं। आम्हाला जे हवं होतं ते आम्ही तिथून घेतलं ना आलो घरी। काय हे गिफ्ट भेटलं वे, 1 महिना ट्युशनला सुट्टी नाही दिली आहे, नाही ट्युशन मध्ये सगळ्या दादाला, बंटी दादाला मला। आता खरं झाले 12 वाजलेत रात्रीच्या, पण आर्याने मला सांगितलं की मला सकाळपर्यंत हे वॉल क्लॉक असतं ते बनवून पाहिजे आणि 2 दिवस होता टाइम। तरी ती म्हणली तू आणलंय ना मार्केटमधून तर मला आजच बनवून दे, म्हणून मग घरात जे काय सामान होतं तेवढं घेतलं। आर्याच्या बर्थडेची तर तयारी झालीच होती आणि मी म्हटलं चला चेअर पुसून घ्याव्या, तर ह्या दोघांची भांडणं लागलीत की आम्हाला पुसायचंय, अंतरून टाकलंय, झोपा म्हणते तर नाही। मग आज लवकर काम आवरलं होतं, तर मी आपलं बसलेले आणि ह्या दोघांनी चालू केलं। आणि आयंश स्वतःची चेअर कधीच कोणाला देत नाही आणि आर्याच्या चेअरला हात पण लावत नाही, कोणाला चेअर शेअर बिअर करायचं असं कामच नसतं त्याच्याकडं। आयंशचं पुसायचं चालू आहे आणि माझं काय चालू आहे, लसूण सोलायचं। पुसा लवकर पटापटा। कामवाला काम करायला लागलाय है ना, तू कामवाला आहे ना? मग कोण आहे? सुपरमॅन। हा, सुपरमॅनला कामाला लावले आम्ही। सुपरमॅन क्लीन करा चेअर तुमची, इथे घाण आहे अजून, पुसा लवकर। व्हेरी गुड। याच्या प्रत्येक बर्थडेला काहीतरी गिफ्ट तिला जे पाहिजे असतं ते घेतच असतो आम्ही। तर हे तिचं एक पार्सल आलेलं आहे आणि आता संध्याकाळी तिला म्हटलं झोप, आम्ही नीट करून ठेवतो तर तुम्हाला कळेलच। आर्या गुड मॉर्निंग। आर्याचं गिफ्ट कुणाला बघायचं आहे? गिफ्ट कोणाला बघायचंय? बर्थडे गर्लचं गिफ्ट बघायचंय का? डोळे उघडून बघा। आत कोण आहे? भाऊ, बर्थडे गर्ल आहे, बर्थडे गर्ल। गुड मॉर्निंग। आवडलं का गिफ्ट? ते दोरी असं वर गुंडाळायला बाळा, हे दरवाजा लावायला, असं वर दरवाजा करायला। तर आर्याला खूप दिवसापासून टेंट हाऊस पाहिजे होतं आणि बर्थडेसाठी तिला मग हे गिफ्ट चांगलंच भेटलं की बर्थडेला घेऊया म्हटलं। तर ती आता शाळेला गेले, पण आयंश तिच्या आधी येतो शाळेतून। ह्यानं काय केले, चादर टाकून टेडी बियर पाण्याची बॉटल ठेवून मस्त कब्जा मिळवलाय आणि आता आली शाळेतून रुसून बसलीये की तिचं टेंट हाऊस आहे, तो का झोपलाय आणि तिचं चालू आहे रडायचं आता। आणि आयंश की तिला जाऊन थांबू देत नाही तिथं।
तर आर्या शाळेतून आली आणि रडायला लागली. आयंशनी काय केलंय, एक तर ती किती दिवस मागं लागलेली की टेंट हाऊस घेऊन द्या, आणि मी म्हणायची की घरात जागा पुरत नाही हॉलमध्ये, नको आर्या नको. तर हिचा आणि हिच्या पप्पाचं पूर्ण सगळं प्लॅन तयार होतं आणि मग मला सांगते तर ऑर्डर तेवढा कर बघून चांगला. मग ऑर्डर केला आणि बरोबर बड्डेच्या आदल्या दिवशी टेंट हाऊस आला आणि ती किती खुश आहे, तिला त्याच्यात खेळायचं आहे, हे करायचंय. पण आयंशनी काय केलंय, टेंट हाऊस आणल्यापासून त्यानं कब्जा करून घेतलाय टेंट हाऊसवर. ती शाळेला लवकर जाते आणि जरा लेट येते. आयंश जरा लेट जाऊन लवकर येतो. तर आयंशनी काय केलंय, आज सतरंजी वगैरे टाकून दे म्हटला. झोपला त्याच्यात. टेडी बिडी उशी ठेवले, 2 टेडी ठेवलेत, पाण्याची बॉटल ठेवली आणि निवांत झोपलाय. शाळेतनं आली का आर्याचं रडायचं चालू झाले. आणि आम्हाला एवढं हसू आलेलं ना. आणि आयंशला जाऊच देत नाही टेंटमध्ये अजिबात. तिला सारखं भांडतोय. मग त्याला सारखं सांगायला लागतं, बाबा तुझ्या बड्डेला आपण दुसरा घेऊया, पण आता शांत बस, आपली दिदे म्हणून त्याला सारखं समजावं लागायला लागले. तर आज आहे आर्याचा बड्डे आणि नेहमीप्रमाणे तिच्या बड्डेच्या दिवशी मी तिला मस्त असं बेसन किंवा उठणं वगैरे असेल त्यांनी आंघोळ घालते, म्हणजे घालतेच. आणि हे मी फक्त यूट्यूबवर सांगायसाठी करत नाही, तर नेहमी प्रत्येक बड्डेला मी हे करते. तर सकाळी देवपूजा पण झालेली आहे आणि तिचा शाळेला जाणार आहे, तर औक्षण केलं तिचं. तर आर्या लहानपणी इतकी अशी गुबगुबीत, इतकी गोंडस बाळ होती आणि आता ती 6 वर्षाची झाली आहे. मी सकाळी उठल्यावर तिचं व्हिडिओ जुने बघत होती, मला इथं रडू येत होतं की बाळ म्हणजे किती मोठी लवकर होतात पोरं. असं वाटतं की आत्ता तर ती एवढी लहान होती आणि लगेच मोठी झाली. काय माहिती, मी खूप इमोशनल होते म्हणजे मुलांचे पहिले व्हिडिओ बघितले तर. यानंतरचे पण कधीचे ती व्हिडिओ मोठी होऊन ज्यावेळी ती बघेल ना, त्यावेळी तिला वाटेल की ती किती खास आहे आमच्यासाठी. आणि हा व्हिडिओ त्यासाठीच बनवते की मेमरीज सेव्ह राहाव्यात म्हणूनच. मेन कारण माझं हेच आहे. तर ते इमोशनल एकदम हेच आहे. पण जाऊ दे आता काय. तर संध्याकाळी मी आणि लखन इकडे बड्डेची तयारी करतोय. लखन मला हेल्प करत होता आणि आयंश आपलं बलून फेकायचं काम चालू आहे, त्याचं खेळायचं. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आर्या. तू आमच्या जीवनात आलेली एक सुंदर अशी परी आहे. तू आमचा श्वास आहेस, आम्हाला मिळालेला जगण्याचा आनंद आहेस. तुझ्यामुळे एक जीवनाला अर्थ प्राप्त झाला. तुझ्यामुळे मला मातृत्वाचं सुख मिळालं. तू माझ्यासाठी खूप खूप खास आहेस. बाळ, नेहमी तू सुखी राहावीस, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या. आणि फर्स्ट असा व्लॉग आहे की मी तुझा बर्थडेचा व्हिडिओ शूट करते. मोठे होऊन ज्यावेळी तू हे बघशील त्यावेळी तुला खूप अशा मेमरीज अशा लक्षात राहतील, ही अपेक्षा. तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावं हीच माझी स्वामींकडे प्रार्थना आहे. आणि तू नेहमी अशी खुश राहा. आणि आर्या 6 वर्षाची पण ती खूप समजूतदार आहे. रागीट पण तेवढीच आहे, पण समजूतदार पण तेवढीच आहे. तिला सांगितलेलं सगळं समजतं, लक्षात ठेवते. असं वाटतं की एवढे लहान आहे पण ती समजून प्रत्येक गोष्ट घेते. मला तिचं खूप म्हणजे कौतुक वाटतं त्या गोष्टीचं. सगळ्यात जास्त विशेष म्हणजे आर्या पप्पांची खूप लाडकी आहे आणि पप्पांची पण फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे आर्या आहे. एखाद्या दिवस आयंशला विचारणार नाही, मला नाही विचारणार, पण आर्यावाला सगळं विचारतात पप्पा पण. दोघांचंच काही ना काही चालू असतं. आर्या सगळं पप्पांसोबत शेअर करते. मला वाद घालणार, भांडणार, तिला मी काय सांगितलेलं पटणार पण नाही. आणि तीच गोष्ट पप्पांनी सांगितलं का लगे पटते, ऐकणार. पप्पा सांगतील तेवढं सगळं ऐकायचं असतं. म्हणजे पापा की परी आहे. जसं की मी पण माझ्या पप्पांसोबत म्हणजे खूप अटॅच होते. असं म्हणतात की मुलं आईची लाडकी असतात आणि मुली पप्पांच्या लाडक्या असतात. तसंच काहीतरी झालंय. आणि प्रत्येक पेरेंट्स आपलं म्हणजे लहानपण आपल्या मुलांमध्ये बघत असतात, तसंच होतंय. हा एक इमोशनलवाला माझा व्लॉग आहे आणि हा कायम असाच लक्षात पण राहील. त्यामुळं मी आणि विशेष म्हणजे यूट्यूबवरती हा बड्डेचा पहिला व्हिडिओ येतोय आणि आर्या आयंश मोठे झाल्यावर पण हे व्हिडिओ पाहतील. अजून सगळेजण पाहतील, आम्ही पण पाहणार की लहानपण कसं होतं, काय होतं. मी खूप जास्त अशा मेमरीज सेव्ह करून ठेवल्या आहेत. ते पाहिलं की आत्ता वाईट वाटतं की मुलं खूप लवकर मोठी होत आहेत म्हणून. तर हा आमचा आर्याचा 6वा बड्डे असा पार पडला. इकडे तिचं फोटोज वगैरे काढायचं चालू होतं आणि आयंश मध्ये करत होता. त्याला वाटत होतं त्याचा बड्डे कधी यायचा, त्याला कधी असं स्पेशल ट्रीट करायचं. तर हा माझा इमोशनलवाला व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटून नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.